नमस्कार, मी अगस्त्य पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडीएन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि राज्यातील शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या राजीनाम्यांच्या मागणीसाठी भर पावसात एकवटले हजारो विद्यार्थी, तीव्र आंदोलन निर्णायक ठरण्याची शक्यता। तर पाणी प्रश्नावर स्थायी समिती बैठकीत नगरसेवकांची तीव्र नाराजी, दूषित व अनियमित पाणी पुरवठा, रेती, खडी अतिक्रमणावरून सदस्यांनी केलाय संताप व्यक्त। आता बघूया सविस्तर बातम्या। महाराष्ट्र विद्यार्थी कृती समिती स्पर्धा परीक्षा बचाव आंदोलन समितीच्या वतीनं सोमवारी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर भर पावसात तीव्र आंदोलन करण्यात आलं। देशभरामध्ये घडलेल्या पेपरफुटी आणि परीक्षांमधील गोंधळाविरोधात विद्यार्थी मोठ्या प्रमाणावरती एकवटले होते। भर पावसात यावेळी विद्यार्थ्यांची तुफान गर्दी होती। यासाठी मोठ्या प्रमाणावरती पोलिसांचा फौजफाटा देखील दाखल करण्यात आला होता। विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये आंदोलन सुरू आहे। त्यासाठी छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय आयुक्त कार्यालयासमोर मोठ्या संख्येने विद्यार्थी एकत्र जमले आहेत। या आंदोलनाला अभिजित दिपके, विठ्ठल कांगणे, नितेश कराळे, आमदार रोहित पवार, अभिजित दिपके, रविराज साबळे, दीपक केदार यांनी उपस्थिती लावली। या आंदोलनामध्ये पुढील मागण्या प्रमुख करण्यात आल्या आहेत। त्यामध्ये एमपीएससी परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात याव्यात, त्यासोबतच टीईटी परीक्षा ऑफलाईन झाल्या पाहिजेत, पेपरफुटी रोखण्यासाठी पारदर्शक यंत्रणा राबवावी आणि दोषींना जन्मठेपेपर्यंत कठोर शिक्षा देणारा कायदा करावा, पोलीस भरती 2026 तातडीने जाहीर करावी व केवळ भरती प्रक्रिया पूर्ण करावी, शिक्षकांसाठी स्वतंत्र शिक्षक पात्रता परीक्षाची तात्काळ राखीव निश्चित करावी, विविध विभागातील रद्द कालबाह्य केलेली लघुलेखक पदे पुनर्जीवित करावे, तसेच गट ड व केंद्रीकरण पूर्णतः बंद करून कायमस्वरूपी भरती करावी, अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या। गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात ठिकठिकाणी विद्यार्थ्यांची उत्स्फूर्त आंदोलने होत आहे। तसंच दिल्लीतील जंतर मंतर इथेही अभिजित दिपकेचं आंदोलन अद्याप सुरू आहे। या पार्श्वभूमीवरती आता केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि राज्यातील शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या राजीनाम्यांच्या मागणीसाठी दबाव वाढत असून सोमवारी झालेलं आंदोलन त्या दृष्टीने निर्णायक ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे। घेतली पाहिजे। मला बरेचसे लोक प्रश्न विचारतात की सरकार तुमचं ऐकायला तयार नाही, सरकार तुमचं ऐकायला तयार नाहीये। तर माझ्या मनात हा प्रश्न येतो, मग सरकार ऐकणार कोणाचं? डोनाल्ड ट्रम्पचं? डोनाल्ड ट्रम्प म्हणतात रशियाचं तेल घेऊ नका, नरेंद्र मोदी लगेच तयार होऊन जातात। डोनाल्ड ट्रम्प म्हणतात टॅरिफ कमी करा अमेरिकेवरचं, नरेंद्र मोदी लगेच तयार होऊन जातात। पण जेव्हा विद्यार्थ्यांचा प्रश्न येतो तेव्हा असं म्हणतात की विद्यार्थ्यांचं ऐकणार नाही। तर सरकार ही जी बनलेली ती कोणाच्या मतांनी बनलेली आहे? आमच्या मतांनी बनलेली का डोनाल्ड ट्रम्पच्या मतांनी बनलेली है? हा माझा प्रश्न इथं आहे। पिछले 17 दिन से हम दिल्ली के जंतर मंतर पर बैठे हुए सोनम वांगचुक जी जो है उनके अनशन का 9वां दिन है और उनकी तबीयत दिन ब दिन खराब होती जा रही है। उनका ब्लड प्रेशर और शुगर बहुत ही कम होते जा रहा है। लेकिन सोनम सर से मैंने कल रात को बात की थी यहाँ आने से पहले, और मैंने कहा था सर मैं आपकी हेल्थ को लेकर काफी ज्यादा चिंतित हूँ। तो सर ने कहा मेरी बिल्कुल भी चिंता मत करिए, जब तक धर्मेंद्र प्रधान के ऊपर एक्शन नहीं लिया जाता मैं पीछे नहीं हटूंगा। 20 से ज्यादा स्टूडेंट्स ने आत्महत्या की है सिस्टम के फेलियर की वजह से, सरकार के फेलियर की वजह से। उसके बाद भी धर्मेंद्र प्रधान इस्तीफा देने को तैयार नहीं है। अगर धर्मेंद्र प्रधान इस्तीफा नहीं देते और नरेंद्र मोदी उनका इस्तीफा नहीं लेते तो कहीं ना कहीं इस देश के जो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी वो भी इन बच्चों की हत्या के लिए जिम्मेदार है। और बार बार ये सवाल उठाया जा रहा है कि सरकार सुनने को तैयार नहीं तो आप लोग क्या करोगे? सरकार तो सुनेगी नहीं तो आप कब तक ऐसे प्रदर्शन करोगे? तो मेरे मन में ये सवाल उठता है, अगर सरकार इस देश के नागरिकों का नहीं सुनेगी, इस देश के युवाओं का नहीं सुनेगी, तो सरकार किसका सुनेगी? आज छत्रपती संभाजीनगर मध्ये महाराष्ट्र राज्य विद्यार्थी कृती समिती यांच्या माध्यमातून व तसंच कांगणे सर असतील व इतर सर्व विद्यार्थी यांच्या मदतीने इथे खूप मोठं आंदोलन, एमपीएससी ची परीक्षा जी ऑनलाईन घेतली जाणार आहे त्याच्या विरोधात आणि महाराष्ट्रामध्ये टीईटी पेपर जो फुटला आणि त्याच्यात भ्रष्टाचार झाला याच्या विरोधात सर्व विद्यार्थी म्हणून इथं आंदोलन करणार आहेत। आणि या आंदोलनासाठी आम्ही सहभाग घेत आहोत, आम्ही पाठिंबा देत आहोत।
काँग्रेसचे काही नेते आणि राज्याचा युवकचा अध्यक्ष शिवराज भाऊ इथे येत आहेत आणि सगळ्यात महत्वाचं मध्ये इथे अभिजित भाऊ दिपके या आंदोलनामध्ये विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी येत आहेत. त्याच्याच बरोबर नितेश कराळे गुरुजी हे आज आपल्या या छत्रपती संभाजीनगर मध्ये आलेले आहेत. रविराज भाऊ साबळे व इतरही सर्व सामाजिक व शैक्षणिक काम करणारे कार्यकर्ते या विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी आलेले आहेत आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने इथं उपस्थित राहणार आहेत. पण बघा, हजारोच्या संख्येमध्ये पोलीस प्रशासन इथं आलेलं आहे. त्याच्याच बरोबर विद्यार्थ्यांना ताब्यात घेण्यासाठी तिथे पोलिसांचे पिंजरे हे ठेवण्यात आलेले आहेत. पण शेवटी हे सामान्य परिवारातली जे मुलं मुली आहेत, जे स्वतःच्या हक्कासाठी आणि पेपर फुटीमध्ये जो भ्रष्टाचार होतो, एमपीएससी मध्ये येत्या काळामध्ये ऑनलाईन परीक्षा घेतल्यामुळे त्यात भ्रष्टाचार जो होणार आहे आणि टीईटी परीक्षेमध्ये सुद्धा जो भ्रष्टाचार त्या ठिकाणी झालेला आहे व त्याच्याच बरोबर अभिजित भाऊ नीट परीक्षेसाठी लढत आहेत, त्या नीट विद्यार्थ्यांना सुद्धा पाठिंबा देण्यासाठी इथं सर्वजण आलेलो आहोत. त्यामुळे आंदोलन मोठं होईल आणि हे जे झोपलेलं सरकार आहे ना, तर झोपलेलं सोंग घेणारं सरकार आहे, त्याला जागा केल्याशिवाय हे युवा शांत बसणार नाही, एवढं या ठिकाणी मी सांगतो. शहरात आजही अनेक भागात अनियमित पाणी पुरवठा होत असून नळाला दूषित पाणी येत असल्याने नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं असून संपूर्ण शहरभरात पाण्याचं नियोजन विस्कळीत झालं असताना या प्रश्नाकडे मनपा अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थायी समितीच्या बैठकीत नगरसेवकांनी करत याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सोमवारी स्थायी समिती सभापती अनिल मकरिया यांच्या अध्यक्षतेखाली प्रशासकीय मुख्य सभागृहात स्थायी समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या प्रश्न उत्तराच्या तासावरती चर्चा सुरू असताना नगरसेविका श्वेता त्रिवेदी यांनी आपल्या प्रभागातील अनियमित पाणी पुरवठ्याबाबत प्रश्न उपस्थित केला. त्यानंतर दूषित पाणी पुरवठा, सतत खंडित होणारा पुरवठ्याविषयी नगरसेवक राजगौरव वानखेडे, नगरसेविका कमल नरोटे, अर्चना निळकंठ, माधुरी आदवंत आदींनी सभेत खंडित विस्कळीत पाणी होत असल्याने नागरिकांची पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे, तर दूषित पाण्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय. यावर सभागृहामध्ये जोरदार हल्लाबोल करत अधिकाऱ्यांना याबाबत खुलासा करण्याची मागणी केली. तर अमित भुईगळ यांनी नागेश्वरवाडी भागात नळाला अनेक तास पाणी पुरवठा केला जात नसल्याने याविषयी कार्यकारी अभियंता अनिल तनपुरे यांना खुलासा करण्याची मागणी केली. प्रशासनाकडून याविषयी त्वरित उपाययोजना करण्याचं रोलिंग सभापती अनिल मकरिया यांनी प्रशासनाला दिलं आहे. शहरात अतिक्रमणाची कारवाई करत असताना मनपाच्या पथकात मनुष्यबळ आणि मशिनरी साहित्य सामग्री तोडकी असल्याने शहर कमी पूर्ण केल्यास कारवाई अधिक प्रभावीपणे केली जाईल, अशी माहिती विभाग प्रमुख संतोष वाहुळे यांनी स्थायी समिती सभागृहात दिली आहे. महोदय, सन्माननीय सभागृह, सद्यस्थितीमध्ये जर आपण महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाची जर परिस्थिती बघितली तर आपल्याला फक्त 15 कर्मचारी हे त्या विभागात आज रोजी कार्यरत आहेत. शहराचा व्याप, विस्तार हे सगळ्या गोष्टी बघितल्या तर आपल्याला कळेल की 15 कर्मचारी किती तुटपुंजी आपल्याकडे कर्मचारी संख्या आहे. पहिली गोष्ट, मनुष्यबळाबरोबरच जे वाहनाची उपलब्धता आहे, ती वाहनाची उपलब्धता ही 2 फक्त आपल्याकडे व्हेकल आहेत जे 407 स्वरूपामधले मोठे आपण एक्सटेन्शन करून घेतलेले आहेत. म्हणजे एका शहरामध्ये 15 कर्मचारी आणि 2 वाहनं याच्या माध्यमातून आपण कारवाई करतोय. जसं लागतं त्या पद्धतीने आपण ती आउटसोर्स करून किंवा हे करून आपण घेतोय. मी आजच्या 15 दिवसांपूर्वी हा प्रस्ताव पाठवलेला आहे की महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागामध्ये साधारण 30 कर्मचाऱ्यांची अतिरिक्त आपल्याला गरज आहे. एक 10 व्हेकल गरजेचे आहेत. असाइन्ड असे जेसीबी, पोकलेन जे असतील त्या असे किमान 5 तरी आपल्याला अपेक्षित आहेत की आज आम्ही मागणी केली जेसीबीची किंवा कुठल्या व्यक्तीची, तर आम्हाला 2-2, 3-3 दिवस ते न मिळत असल्यामुळे आम्हाला कारवाई करण्यामध्ये विलंब होतो. ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे असाइन्ड आमच्याकडे जेसीबी, मॅनपॉवर, व्हेकल्स हे असतील तर निश्चितपणे याच्यापेक्षाही प्रभावीपणे आम्ही कारवाई करू शकतो. दुसरा मुद्दा आहे की आजच्या दिवशी आपल्याकडे जी आम्ही निश्चित केलेली 12 ठिकाणे शहरामधली, मी ते नाव पण सांगतो आपल्याला. पैठण गेट पासून ते आपल्या गुलमंडी पर्यंत आहे. गुलमंडी पासून कुंभार गल्ली, त्याच्यानंतर कुंभार गल्ली, कुंभारवाडा, रंगार गल्ली असेल, पैठण आपला गजानन महाराज मंदिर आहे, तिथला एक भाग फार मोठ्या प्रमाणात गजबजलेला आहे. त्याच्यानंतर आपला रोशन गेट असेल, कटकट गेट असेल, अक्षरशः रात्रीच्या वेळेला पाय ठेवायला जागा नाहीये.
पैठण रोडला आपण गेलो, क्रांती चौक पासून रेल्वे स्टेशन पर्यंत तीच परिस्थिती आहे. रेल्वे स्टेशन पासून पैठण रोड पर्यंत वेगळ्या परिस्थितीमध्ये बदल नाहीये. शहागंजचा जर आपण भाग बघितला तर संध्याकाळच्या वेळेला तिथं छेडछाडीचे प्रकार, हाणामारीचे प्रसंग हे खूप मोठ्या प्रमाणात होत आहेत. म्हणजे शहरातले जवळपास मुकुंदवाडी असेल, सिडको बसस्थानक असेल, टीव्ही सेंटर असेल, जटवाडा असेल, सर्व ठिकाणी आपण स्वतः सगळे शहरांमधले आपण फिरत असतो, बघत असतो. फार विदारक परिस्थिती आहे. या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आम्ही 6 पथकं निश्चित केलेली होती. त्या 6 पथकांना 6 व्हेकल्स ह्यात देणं, त्याच्याबरोबर प्रत्येकी 5 कर्मचारी हे उपलब्ध करून देणं, प्रत्येक 5 कर्मचाऱ्यांबरोबर 2 नागरी मित्र पथकाचे कर्मचारी हे त्या टीम सोबत असणं आणि त्यांनी सकाळी 9 पासून रात्री 9 पर्यंत गस्त घालणं. वर्दळीच्या रस्त्यांवर चुकीच्या ठिकाणी बसून रहदारीला जे लोक अडथळा निर्माण करतील तात्काळ स्वरूपाने त्या ठिकाणी कारवाई करण्याचं आम्ही प्रस्तावित केलेलं होतं. आम्ही मागणी पण केलेली आहे. ती उपलब्ध होण्याची आम्हाला या आठवड्यामध्ये अपेक्षा आहे. टीम फॉर्मेशन, जागांची निश्चिती, ही सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. फक्त विनंती आहे की जर अशा पद्धतीने आपल्याला दररोज सगळ्यांना स्वतःच अनुभव येत आहेत काय परिस्थिती आहे ती, जर आम्ही कारवाई केली आणि ती जर म्हणजे प्रतिबंधात्मक स्वरूपाचीच असेल, आम्ही विनंती करू. त्याच्यावरती आम्ही लाऊडस्पीकर बसवण्याची व्यवस्था केलेली आहे. आम्ही तिथं रस्त्यावरती कुठलीही वर्दळीच्या ठिकाणी व्यवसाय करू नयेत हे अनाउन्समेंटच करणार आहोत आम्ही. आणि ऐकल्यानंतर जर वारंवार आवाहन करू नये जर करत नसतील तर निश्चितपणे आम्ही त्या ठिकाणी कारवाई करणार आहोत मोठ्या प्रमाणे. तर त्या वेळेला कृपया करून आपल्या सर्व सन्माननीय सदस्यांची, सभागृहाची आम्हाला पाठिंबा मिळणं अपेक्षित आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय घाटी येथील आलेल्या प्रत्येक रुग्णावरती चांगले उपचार करून समाधान केलं जातं. यामध्ये मोफत आणि चांगल्या सुविधा उपलब्ध असल्याने गर्दी वाढत आहे. यामध्ये गुणवत्ता कायम टिकून आहे हे विशेष. या दरम्यान शल्य चिकित्साशास्त्र विभागातील डॉक्टरांनी 90 वर्षांच्या आजीवरती दुर्मिळ व जीवघेण्या ठरू शकणाऱ्या आजारावरती यशस्वी शस्त्रक्रिया करून तिचे प्राण वाचवले आहे. सदर महिला तीव्र पोटदुखी व शौच न होणे, आतड्यांचा अडथळा या तक्रारीमुळे रुग्णालयात दाखल झाली होती. तपासणीनंतर तिच्या छाती व पोटाच्या मधोमध असलेल्या डायफ्राम मध्ये असलेल्या जन्मजात दोषामुळे झालेला दुर्मिळ प्रकाराचा हार्निया असल्याचं निदान झालं. या हार्नियामध्ये मोठ्या आतड्यांचा ट्रान्सफर कोलन या भाग व ग्रेटर ओमेटन हा भाग डायफ्राम मधील दोषातून छातीच्या दिशेने सरकला होता. शस्त्रक्रियेदरम्यान ट्रान्सफॉर्म कोलम हा भाग पूर्णपणे निरोगी व कार्यक्षम असल्याचं आढळलं. मात्र ग्रेटर ओमेंटमचा काही भाग रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे सडला होता, त्यामुळे तो भाग काढून टाकण्यात आला. त्यानंतर हार्नियातील अवयव पूर्वस्थितीत आणून डायफ्राम मधील दोषाची यशस्वीरित्या दुरुस्ती करण्यात आली. सदर शस्त्रक्रिया घाटीचे अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शल्य चिकित्साशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर सरोजिनी जाधव यांच्या पथकामध्ये पार पडली. ही शस्त्रक्रिया डॉक्टर सरोजिनी जाधव, डॉक्टर अरेफ, डॉक्टर आदित्य कोंडपल्ले, डॉक्टर अमोल पाठक यांनी पार पाडली. बधिरीकरण शास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर गायत्री तळवळकर यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टर किरण चव्हाण, डॉक्टर सिमरन सुरजनमल यांनी भूलतज्ञ म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली. तसेच या शस्त्रक्रियेदरम्यान ऑपरेशन थिएटरच्या प्रभारी सिस्टर जयश्री ठाकरे यांचं नियोजन, शस्त्रक्रियेसाठी निर्जंतुकीकरण करून सहाय्य करणाऱ्या सिस्टर कावेरी जाधव यांचं योगदान, तसेच ड्युटीवरील सेवक अफरोज शेख यांनी दिलेल्या तत्पर सहकार्यामुळे ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडण्यात मोलाचा वाटा उचलला. मॉर्गनी हार्निया हा डायफ्राम मधील हार्नियाचा अत्यंत दुर्मिळ प्रकार मानला जातो. सर्व डायफ्राम हार्नियांपैकी केवळ 2 ते 5% रुग्णांमध्ये हा प्रकार आढळतो. हा जन्मजात दोष असला तरी अनेकदा अनेक दशकं कोणतीही लक्षणे दिसून येत नाही. विशेषतः 80व्या वर्षापेक्षा अधिक वयाच्या रुग्णांमध्ये आतड्यांचा अडथळा निर्माण करून हा आजार आढळणं अत्यंत दुर्मिळ मानलं जातं आणि अशा प्रकारची वैद्यकीय साहित्यात फार कमी नोंद आढळते. अत्यंत जास्त वय, दुर्मिळ आजार आणि आपत्कालीन परिस्थिती असूनही रुग्णाच्या शस्त्रक्रियेनंतरची प्रकृती उत्तम असून तिला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलाय. या यशस्वी शस्त्रक्रियेमुळे घाटी येथील शल्य चिकित्सा व भूलतज्ञ विभागाच्या समन्वयित कार्यपद्धतीसह दुर्मिळ व गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया हाताळण्याच्या क्षमतेचा पुन्हा एकदा प्रत्यय आलाय. शस्त्रक्रियेसाठी आवश्यक ते सर्व सहकार्य व प्रोत्साहन दिल्याबद्दल अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुकरे यांचं शल्य चिकित्सा विभागातर्फे विशेष आभार मानण्यात आलं. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडियनवरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली बघत आहात? आताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क करा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा एडियन न्यूज. एक फेक सरकारी डॉक्यूमेंट बनाना बहुत मुश्किल है। बिल्कुल नहीं। सबसे पहले ऑफिसर का नाम, डिपार्टमेंट का नाम,
उसका नकली बट असली दिखने वाला सिग्नेचर और एक डरावना सा इल्जाम, चाइल्ड पोर्नोग्राफी, इनकम टैक्स, जीएसटी की चोरी, और फिर उसके बाद लिखो नोटिस और सेंड। सब फंसेंगे और हमें मिलेंगे पैसे। गलत। ये साइबर अपराधी हमें डराना चाहते हैं। क्या आप जानते हैं कि सरकारी ईमेल आईडीज हमेशा gov.in से एंड होते हैं? ऐसे नोटिस मिले तो सरकारी वेबसाइट से नंबर लेकर कॉल कर सकते हैं टू चेक कि नोटिस असली है कि नहीं। लगता है अब सब लोग साइबर दोस्त को फॉलो कर रहे हैं। स्कैमर्स के घिसे पिटे तरीकों को मत दो अटेंशन। इंडिया स्टॉप, थिंक देन टेक एक्शन। शाम तक आपकी बिजली कट जाएगी। क्यों? आपके पार्सल में इल्लीगल सामान मिला है। कैसे? तुम्हारा बेटा रेपिस्ट के साथ पकड़ा गया है। कहा? क्या हुआ, डर गए? अब ये जो कहेंगे मान भी जाओगे। बेटे को फोन किया? नहीं। आपका यही डर साइबर अपराधियों की ताकत है। सावधान रहें, ऐसे किसी भी अपराध की जानकारी तुरंत 1930 पर दें या इस वेबसाइट पर जाएं। आपका लालच, डर और लापरवाही साइबर अपराधियों के 3 बड़े हथियार हैं। सावधान रहें, ऐसे किसी भी अपराध की जानकारी तुरंत 1930 पर दें या इस वेबसाइट पर जाएं। हाँ, और सबसे जरूरी, साइबर अपराधियों से एक कदम आगे रहने के लिए आज और अभी I4C गृह मंत्रालय के ऑफिशियल सोशल मीडिया हैंडल साइबर दोस्त को फॉलो करें। साइबर दोस्त का साथ दें और साइबर अपराध को मात दें। रुको, सोचो और एक्शन लो। मैम, योर प्री अप्रूव्ड लोन। अच्छा, लॉटरी। इस लिंक पर क्लिक करते ही तुरंत पैसे मिल जाएंगे। बिल्कुल मैम। अरे वाह, मेरा पैसा डबल हो जाएगा। जी बिल्कुल मैम। जागिए मैडम, ये लुभावने और लालच भरे ऑफर्स ही हमारी कमजोरी है और इन साइबर अपराधियों की ताकत। आपका लालच, डर और लापरवाही साइबर अपराधियों के 3 बड़े हथियार हैं। सावधान रहें, ऐसे किसी भी अपराध की जानकारी तुरंत 1930 पर दें या इस वेबसाइट पर जाएं। ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत। आपण बघत आहात एडियन बातमीपत्र। हातात कोयता घेऊन शिवाजीनगरमध्ये दहशत माजवत असलेल्या 19 वर्षीय टवाळखोराला जवाहरनगर पोलिसांनी पकडून लॉकअपमध्ये डांबलंय। ही कारवाई शनिवारी 4 जुलैच्या रात्री 9:30च्या सुमारास करण्यात आली। दीपक उर्फ यश सचिन साळवे, वय 19, राहणार इंदिरानगर, गारखेडा परिसर, छत्रपती संभाजीनगर असं पकडलेल्या टवाळखोराचं नाव आहे। पोलीस अंमलदार मारुती गोरे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की शिवाजीनगर परिसरात दीपक साळवे हा हातात धारदार कोयता घेऊन फिरतोय। गोरे यांनी तात्काळ ही माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन कुमार यांना दिली। त्यांनी पोलीस उपनिरीक्षक मोरे, महिला पोलीस अंमलदार उपाध्ये व मारुती गोरे यांना कारवाईचे आदेश दिले। हे पथक घटनास्थळी रवाना झालं। दीपक शिवाजीनगर परिसरात रेल्वे पटरी भुयारी मार्गाजवळ दिसला। पोलिसांना पाहून तो पळू लागला। पोलिसांनी पाठलाग करून त्याला काही अंतरावरच पकडलं। त्याच्या अंगझडतीत कमरेला धारदार कोयता मिळून आला। त्याच्याकडील मोबाईलही जप्त करण्यात आला। 500 रुपयांचा कोयता व 20,000 रुपयांचा मोबाईल जप्त करण्यात आला। मारुती गोरे यांच्या तक्रारीवरून त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। अधिक तपास पोलीस अंमलदार देगुलकर करत आहे। दीपक साळवे रेकॉर्डवरील आरोपी असून तो अल्पवयीन असल्यापासून गुन्हे करतोय। त्याच्या विरुद्ध यापूर्वी 2 गुन्हे दाखल आहेत। ही कारवाई पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस उपायुक्त रत्नाकर नवले, सहाय्यक पोलीस आयुक्त नरेंद्र पाडळकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मोरे, पोलीस अंमलदार उपाध्ये, डायल 112 चे पोलीस अंमलदार वामन नागरे, बीट मार्शलचे पोलीस अंमलदार मारुती गोरे यांनी पार पाडली। महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या 113व्या जयंतीनिमित्त रविवारी खुलताबाद तालुक्यातील वेरूळ येथे उद्योग व्यवसाय प्रशिक्षण व मार्गदर्शन शिबिराचं उत्साहात आयोजन करण्यात आलं होतं।
या शिबिराला युवक, महिला बचत गट आणि शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. गोरसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अरुण चव्हाण यांनी कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थितांना मार्गदर्शन केलं. युवकांनी केवळ नोकरीच्या मागे न लागता उद्योग, व्यवसाय आणि स्वयंरोजगाराकडे वळावं, शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घेऊन आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हावं असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. या शिबिरात चव्हाण यांनी शासकीय योजना, बँक कर्ज प्रक्रिया, अनुदान, कौशल्य विकास आणि लघुउद्योग उभारणी याविषयी सविस्तर व तांत्रिक माहिती दिली. शिबिरादरम्यान अनेकांनी आपल्या शंकांचं निरसन करून घेतलं. या उपक्रमामुळे परिसरातील बेरोजगार तरुण व नागरिकांमध्ये स्वयंरोजगाराविषयी मोठी जागरूकता निर्माण झाली असून कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला. यावेळी दिगंबर राठोड, विक्रम राठोड, योगीराज राठोड, वाल्मिक राठोड, मोहन राठोड, विशाल राठोड, विलास राठोड, पापालाल पवार, ज्ञानेश्वर चव्हाण, विठ्ठल राठोड, सीताराम राठोड, बळी राठोड, रामेश्वर राठोड, चंडू राठोड, ॲडव्होकेट विजय राठोड, रवी चव्हाण, ॲडव्होकेट संदीप राठोड, रवींद्र राठोड, रवी राठोड, विठ्ठल राठोड, दुर्गादास राठोड, संजू जाधव, फुलचंद चव्हाण, रघुनाथ चव्हाण, वसंत चव्हाण, ॲडव्होकेट अविनाश चव्हाण, उल्हास आडे, सुभाष चव्हाण, मदन चव्हाण, गोरख राठोड यांच्यासह मोठ्या संख्येने वेरूळ येथे महानायक वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त आयोजित उद्योग मार्गदर्शन शिबिरात पारंपरिक बंजारा पोशाख व दागिन्यांमध्ये नटलेल्या समाज बांधवांसह उपस्थित तरुणी उपस्थित होत्या. एडीएनसाठी तालुका प्रतिनिधी हुसेन पटेल, खुलताबाद. संभाजीनगर जिल्ह्यामधल्या प्रत्येक तांड्यामधून, प्रत्येक तालुक्यामधून लोक आले होते की उद्योजक कसं बनलं पाहिजे. बंजारा समाजाची मॅक्झिमम लोक, का तर पहिले लकीशा बंजारापासून ते आत्तापर्यंतचा आमचा इतिहास आहे की बंजारा समाज हा व्यापारी समाज, मूळतः व्यापारी समाज आहे आणि तो व्यापारी समाज आज ऊसतोडीमध्ये इकडे तिकडे दुसऱ्या याच्यामध्ये अटकलेला आहे. त्याच्यासाठी बंजारा समाजामध्ये जास्तीत जास्त उद्योजक आणि अधिकारी वर्ग पण आले होते की त्यांना मार्गदर्शन केलेत की स्कीम कोणत्या आहेत, कोणत्या योजना तांड्यापर्यंत जाऊ शकतात. कुक्कुटपालन असो, शेळीपालन असो, गोपालन असो, अलग अलग अशा योजना आहेत. तर ते योजना तांड्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे ह्याच्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला गोरसेना ह्या सामाजिक संघटनेच्या वतीने. आज आपल्या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री जे आहे वसंतराव नाईक यांची 1 जुलैला आपण जयंती साजरी करतो आणि त्यांच्या कार्याची काहीतरी या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन व्हावं म्हणून कृषी दिनाच्या निमित्ताने जेव्हा सप्ताह आयोजन केलेलं आहे महाराष्ट्र शासनाने, त्याच्यामध्ये आमच्या पशुसंवर्धन विभागाला यांच्या गोर सेनेच्या माध्यमातून आम्हाला बोलवण्यात आलेलं होतं. त्यामध्ये आमच्या विभागाच्या विविध ज्या योजना आहेत त्यामध्ये शेळीपालन असेल, गायपालन असेल, कुक्कुटपालन असेल, त्याच्यानंतर मोरघास निर्मिती असेल, त्याच्यानंतर जनावरांमधील विविध औषध उपचार याबाबत आमचे तज्ज्ञ मंडळी आलेले होते. त्यांच्यामार्फत व्यवस्थितपणे ह्या सर्व तळागाळातील मंडळींना मार्गदर्शन करण्यात आलं आणि त्यानिमित्ताने मी ह्या सर्व समाजातील बांधवांचे मनापासून विभागाच्या वतीने धन्यवाद व्यक्त करतो. जय गोर, जय शेवालाल, जय मर्यामा, जय काशीनाथ नायक. आज वसंतराव नाईक साहेब 113वी जयंतीनिमित्त उद्योग व्यवसाय प्रशिक्षण व मार्गदर्शन शिबिर 2026 आता लेम आयचं तो नाई नाई वाते, नाई नाई योजना, नाई नाई राज्य महिती आमिले जे हमार याडी बहने व्यक्ति जे हमारे सर व्यक्ति हमें मार्गदर्शन की दे नाई नाई योजनार वाते के शेळी उत्पादकचं आणि व्हेजिटेबल वगैरे वगैरे याबद्दल बोले ते आम्ही भक्कम काही अभिमान वाटायचं आणि मन वाटायचं. म्हणजे मनी आज जे शिबिर आहे तो मी तिथे समजो जे उद्योजक सारू भक्कम इम्पॉर्टंटचं की आपे मेरे प्रत्येक मन क्या वो आपे नहीं जा रहे थे की आता बेटे थे जत्रा भी लोग बेटे थे आज जे कार्यक्रम में आए थे वो मेरे प्रत्येक मन क्या बिझनेसमॅनचं ओनी ध्येय रकाडीन चावचं आणि बहू शकायचं वर सार हिंमत लागायचं व तरी ताकद लागायचं उगाचं नाही. इफ यू वॉन्ट टू द माउंटेन अँड एम टू द स्काय. जर आपल्याला पर्वतापर्यंत जायचं असेल तर आकाशाचे ध्येय नक्कीच ठेवायला पाहिजे आणि आपण जर पर्वतापर्यंत जायचं असेल आणि आकाशाचे ध्येय ठेवले तर नक्कीच सक्सेस होतो आणि नक्कीच बिझनेसमॅन बनू शकतो. मी एवढं बोलते. छत्रपती संभाजीनगरच्या औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रगतीसाठी आणि त्या माध्यमातून जिल्ह्याच्या आर्थिक विकासाला गती देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू असं प्रतिपादन मंत्री अतुल सावे यांनी बँकेच्या निवडणुकीत विजयी झाल्यावर माध्यमांशी बोलताना केलंय. पॅनलचा भरघोस मताने विजय झालेला आहे आणि सर्व पक्षाचे नेत्यांनी यामध्ये आम्हाला सहकार्य केलं. शिवसेनेचे भुमरे साहेब असतील, संजय शिरसाट साहेब असतील, सत्तार साहेब असतील, तसंच राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे आमचे
सतीश चव्हाण असतील, आमचे नितीन पाटील असतील आणि भारतीय जनता पार्टीचे पण आमचे सर्व प्रशांत बम असतील, आमच्या अनुराधाताई चव्हाण असतील, आमचे जिल्हाध्यक्ष संजय खंबाटे असतील, आमचे किशोरजी शितोळे असतील, सुहासजी सिरसाट असतील, या सगळ्यांनी एकत्र मिळून आणि उबाटाचे अंबादास दानवेजी या सगळ्यांनी मिळून आज आम्हाला सगळ्यांच्या प्रयत्नाला आज हा यश मिळालेला आहे. आज आमच्या एक सीट सोडून सगळ्या सीट आमच्या पॅनलच्या भरघोस मताने निवडून आलेल्या आहेत आणि मला नक्कीच खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये या बँकेचा कारभार पारदर्शक आणि शेतकऱ्यांच्या हिताचं आम्ही काम करू, एवढंच या ठिकाणी आपल्या सगळ्यांना वचन देतो. बँकेवर 2 मंत्री, 1 खासदार, 5 आमदार असं जम्बो आहे आणि ते तुमचं आहे. हे कसं सगळे लोकप्रतिनिधींना वाटते की ही चांगली बँक आहे. आमचे नितीन पाटील कुठे गेले? हा, ही बँक चांगली बँक आहे. या बँकेत आम्ही नीट पारदर्शक काम करून दाखवू, आपल्याला एवढंच या ठिकाणी शब्द देतो. पण ही बँक बिनविरोध व्हावी म्हणून तुम्ही सुरुवातीला आम्ही प्रयत्न केले, पण काही ठिकाणी यश मिळालं, काही ठिकाणी नाही मिळालं. काही आता त्यांना लक्षात आलं की आपण ऐकलं असतं यांचं तर आपण या पॅनलमध्ये 2 सीट 3 सीट त्यांच्याही आल्या असत्या, पण आज त्यांना अपयश मिळालंय. आम्ही 2 द्यायला तयार झालो होतो. राज्यात अनेक ठिकाणी महिलांच्या एग्स म्हणजेच अंडाणू घेतले जात असून ते लाखो रुपयांना विकले जात असल्याचा आरोप आमदार अबू असीम आझमी यांनी केला असून योग्य परवाना आणि आवश्यक कागदपत्रांशिवाय सुरू असलेल्या IVF सेंटरवरती आतापर्यंत काय कारवाई करण्यात आली आहे असा प्रश्न मंत्री प्रकाश आंबेडकर यांना विचारला. तर केवळ नोटीस देऊन सोडून देण्याऐवजी अशा सेंटरना कायमचं बंद करण्याची आणि जबाबदार डॉक्टरांचे परवानग्याने रद्द करण्याची मागणीही त्यांनी सभागृहात केली आहे. अध्यक्ष महोदय, बदलापुर में गरीब महिलाओं को पैसे की लालच देकर उनके वुमेन्स एग निकालने और बेचने का एक बड़ा रैकेट सामने आया है, जिसमें नासिक का एक IVF सेंटर भी शामिल है. इसके बाद जब पूरे राज्य में सेंटर की जांच हुई तो चंद्रपुर के बेबी श्योर और इंदिरा IVF जैसे सेंटरों IVF सेंटर जैसे सेंटरों में बिना सरकारी लाइसेंस के काम शुरू करने जैसी बड़ी कमियां पाई गई. महोदय, ये रैकेट महिलाओं को 18 से 25 हजार रुपए की लालच देकर वुमेन्स एग निकालते थे और लाखों रुपए में बेचते थे. ये सीधे सीधे महिलाओं की सेहत और कानून के साथ खिलवाड़ है. मंत्री जी ने जवाब में ये सच बताया है. मेरे मंत्री जी से स्पेसिफिक 5 सवाल हैं अध्यक्ष महोदय. बदलापुर में इस घटना से साफ गरीब महिलाओं की को लाचारी और फायदा उठाकर एक बड़ा रैकेट काम कर रहा था. पुलिस ने FIR तो दर्ज किया है, लेकिन इस रैकेट के मुख्य सरगना और इसमें शामिल बड़े डॉक्टरों पर अब तक क्या सख्त कार्रवाई की गई और इसमें से कितने डॉक्टर के लाइसेंस रद्द किए गए? तो दूसरा मेरा सवाल है, बदलापुर के जिस प्राइवेट प्लाट में ये इलीगल और खतरनाक खेल चल रहा था, वहाँ कुल कितनी महिलाओं के शरीर के साथ खिलवाड़ किया गया? पीड़ित महिलाओं के स्वास्थ्य की जांच और उन्हें उचित मुआवजा देने के लिए क्या सरकार कोई कदम उठा रही है क्या? तीसरा सवाल है, जिस जवाब में कहा गया है कि नासिक की मालती IVF सेंटर का संबंध इस तस्करी में था. इसके बाद पूरे राज्य में 16 अप्रैल और 15 मई 2026 तक सख्त जांच मुहिम चलाई गई. इस एक महीने में पूरे राज्य में जांच में कुल कितने सोनोग्राफी और IVF सेंटर इलीगल पाए गए और उसके खिलाफ सरकार ने क्या एक्शन लिया? इसकी संख्या मंत्री महोदय सदन को बताएंगे क्या? अध्यक्ष महोदय, मेरा एक सवाल और है. चंद्रपुर में बेबी श्योर क्लिनिक और इंदिरा IVF के 8 लेवल 1 का रजिस्ट्रेशन मिलने के पहले ही इलीगल तरीके से काम शुरू कर दिया, जो कि असिस्टेड प्रोडक्टिव टेक्नोलॉजी एक्ट 2021 का सीधा उल्लंघन है. जब 23 मार्च 2026 को छापा मारकर कमियां पाई गई तो विभाग ने तुरंत इस सेंटर पर पूरी तरह से सील क्यों नहीं किया और सिर्फ काम रोकने और नोटिस देने से इतनी ढील क्यों बरती गई? सरकार ढील बरतने वाले इन अधिकारियों पर कोई कार्रवाई करेगी क्या? मेरा स्पीकर सवाल है सर. सन्मान्य अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य अबू आझमी साहेबांनी बदलापूरच्या अंबरनाथमध्ये ज्या पद्धतीनं स्त्री बीज तस्करीचा जो एकूण रॅकेट उघडकीस आला आणि त्याच्यानंतर कोणत्या पद्धतीच्या ॲक्शन्स घेतल्या अशा पद्धतीचा प्रश्न विचारला. आता या सगळ्या ॲक्शन्स आपण त्याच वेळेला ज्या पद्धतीने घेतल्या त्यातला संबंधित डॉक्टर्स आणि त्यांची सगळी टीम ती तर सील केली, त्याच्यावरती कारवाई केली.
त्याच्यानंतर त्याच्यातले संबंधित डॉक्टर्स होते, डॉक्टर अमोल पाटील, त्यांच्यावरती आपण त्यांना गुन्हा दाखल केला आणि गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांच्यावरती कोर्टात जे काही प्रोव्हिजन्स आहेत ते चालू आहेत. मला वाटतं 2-3 महिने ते स्वतः आत होते. त्याच्याबरोबर संपूर्ण राज्यामध्ये सुद्धा धडक मोहीम आपण घेतली. आता या धडक मोहिमेच्या माध्यमातून एकूणच राज्यातल्या सगळ्या यंत्रणांवरती सुद्धा ज्या पद्धतीनं ह्या कामकाजाला गतिमान करण्याबरोबरच मॉनिटरिंग होणं आवश्यक आहे, त्यासुद्धा सगळ्या प्रक्रिया याच्या निमित्तानं आपण सुरू केलेल्या आहेत. आपल्या एकूण सगळ्या कामकाजामध्ये आता एका बाजूला ह्या सगळ्या ज्या कारवाई आहेत त्या कारवाई करण्यामध्ये सुद्धा आपण अधिक गांभीर्यानं काम केलेलं आहे आणि त्या कामाबरोबरच आता भविष्यात सुद्धा अशा पद्धतीच्या ज्या घटना आहेत त्या होऊ नयेत यासाठी ज्या काही प्रक्रिया करायला पाहिजे त्या आपण करतोय. विशेषतः आपण असं विचारलं की चंद्रपूरमध्ये सुद्धा ज्या कंपनीनं ॲक्च्युली मान्यता नसताना त्यांनी सुरू केलेल्या त्या सगळ्या प्रक्रियेबद्दल काही ऑब्जेक्शन्स घेतले आणि मग आपण थांबलो आणि त्याच्यावरती सुद्धा कुठली कारवाई केली. मान्यता होण्याच्या अगोदर अशा पद्धतीचं जाहिरात केली, त्यांनी प्रत्यक्ष काम नाही सुरू केलं, परंतु ती जाहिरात केली आणि त्यानंतर निदर्शनास आलं, तक्रार आल्यानंतर आपण ते सगळं काम थांबवलं आणि त्यांच्यावरती जी काय लिगल नोटीस देऊन त्यांच्यावरती सुद्धा कारवाई करण्यासाठी आपण प्रस्तावित केले. दरम्यानच्या काळामध्ये राज्यभरामध्ये या सगळ्या एकूण IVF सेंटर्स आणि या एकूण सगळ्या प्रक्रियेवरती सुद्धा ज्या सगळ्या अनियमितता आहेत त्याच्याबद्दल राज्यभरामध्ये एक मोहीम आपण उघडली आणि त्या मोहिमेच्या माध्यमातून संपूर्ण राज्यातल्या IVF सेंटर्सच्या ह्या सगळ्या प्रक्रियेबद्दल आपल्या शासनाच्या वतीनं एक सेल तयार केला आपण की ज्या सेलच्या माध्यमातून राज्यातले IVF सेंटर्स असतील आणि PCPNDTच्या ॲक्टखाली असणारे सगळे रजिस्टर्ड हॉस्पिटल असतील यांच्यावरती सुद्धा पुण्यातून फ्लाईंग स्क्वॉडच्या माध्यमातून आपण स्ट्रॉंगली मॉनिटरिंग करण्याचा निर्णय सुद्धा आपल्या या कालच्या घटनाक्रमानंतर घेतलेला आहे. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि राज्यातील शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या राजीनाम्यांच्या मागणीसाठी भर पावसात एकवटले हजारो विद्यार्थी. तीव्र आंदोलन निर्णायक ठरण्याची शक्यता. तर पाणी प्रश्नावर स्थायी समिती बैठकीत नगरसेवकांची तीव्र नाराजी. दूषित व अनियमित पाणी पुरवठा, रेती, खडी अतिक्रमणावरून सदस्यांनी केलाय संताप व्यक्त. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज.